भूत, प्रेत, आत्मा, पिशाच काही जणांनी ही नावे जरी ऐकली तरी त्यांच्या अंगावरती भीतीचे शहारे येतात आणि ते विषय तिथेच बंद करण्यास सांगतात. तर याच्या उलट काही जण असे असतात की ज्यांना भूतांच्या गोष्टी ऐकण्यास आणि रात्रीच्या वेळी स्मशानात जाऊन काही अनुभव येतात का असे धाडस करतात. आजची आपली कथा ही अशाच एका मुलीची आहे. आजकाल तुम्हाला इंटरनेटवरती असे बरेच गेम पाहायला मिळतील की ज्या खेळांमध्ये भूत, प्रेत किंवा एखाद्या आत्म्याला बोलावून त्यांच्याशी संवाद साधला जातो. तुम्हीही अशा एखाद्या खेळाबद्दल कुठे ना कुठे तरी ऐकले असेलच. जसे की आऊजा बोर्ड, चार्ली, फाइंड हिडन मॅन असे बरेच खेळ इंटरनेटवरती अवेलेबल आहेत. अमेरिकेमध्ये राहणारी 19 वर्षाची लारा, तिला जास्त मित्रमैत्रिणी नसल्याने ती आपल्या रिकाम्या वेळात जास्त करून तिच्या घरात असलेल्या कॅम्प्युटरवरती गेम खेळत बसायची. लाराला गेम खेळणे खूप आवडत होते. एके दिवशी तिच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर दी बाथटब चॅलेंज नावाचा एक गेम दिसला. तो गेम तिला नवीन वाटला होता. पुन्हा तेच गेम खेळून तिला बोर झाला होता, म्हणून तिने लगेच त्या गेमबद्दल गुगलवरती माहिती काढली. तर तिला कळाले की त्या गेममध्ये एका बाईच्या आत्म्याला बोलवायचे असते. तिचं नाव दारुमा असे होते. लाराची त्या गेममध्ये उत्सुकता वाढली. तिने लगेच तो खेळ खेळण्याचे ठरवले. परंतु तो गेम खेळण्याच्या अगोदर तिच्या लॅपटॉपवरच्या स्क्रीनवरती तिला मोठ्या लाल अक्षरामध्ये काहीतरी सूचना दिलेली होती. ती सूचना अशी होती की हा खेळ खेळताना खालील सूचनांचे पालन करा. लाराने त्या सर्व सूचना व्यवस्थित वाचल्या. त्या सूचनांमध्ये त्या खेळाबद्दल काही नियम होते आणि त्या नियमांचे पालन करूनच हा खेळ खेळायचा होता. जर त्या खेळांच्या नियमाचे पालन केले नाही तर त्या बोलवलेल्या स्त्रीचा आत्मा कायमस्वरूपी त्या खेळ खेळणाऱ्याच्या सोबत राहणार होता आणि कायमस्वरूपी तो त्याला दिसणार होता. त्या गेमला खेळण्यासाठी रात्री ठीक 3 वाजता शांततेमध्ये बाथटबमध्ये जाऊन अंगावरती एकही कपडा न ठेवता डोळे बंद करून आंघोळ करायची होती आणि डोक्यावर पाणी घेऊन एका चायनीज मंत्राचा उच्चार करायचा होता. परंतु आंघोळ होऊन जोपर्यंत तुम्ही मोरीतून बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही डोळे उघडू शकत नव्हते आणि मोरीच्या बाहेर येऊनच तुम्हाला ते डोळे उघडायचे होते. हळूहळू तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमच्यासोबत कोणीतरी असल्याचे तुम्हाला जाणवेल आणि थोड्या वेळानंतर ती दारुमा नावाच्या स्त्रीची आत्मा तुम्हाला दिसेल. तुमच्याकडे तिला परत पाठवण्यासाठी 24 तासांचा कालावधी असतो. ह्या वेळेत जेव्हा ती तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्हाला तिचे नाव घेऊन काटा हा जापनीज शब्द म्हणायचा असतो. लाराने ठरवले होते हा खेळ आज रात्रीच खेळायचा. त्यामुळे रात्री तिचे आई वडील झोपल्यानंतर ती तिच्या बेडरूममध्ये गेली. रात्रीच्या घड्याळामध्ये ठीक 3 वाजले होते. लाराने गेम खेळण्यास सुरुवात केली. तिने अंगावरचे सगळे कपडे काढून बाथटबमध्ये पाणी भरले आणि आंघोळ करण्यास सुरुवात केली. डोक्यावरती पाणी घेत ती तो मंत्र उच्चारू लागली. थोड्याच वेळात तिला बाथरूममध्ये कोणी जोरात पडल्याचा आवाज आला. ती घाबरली आणि डोळे उघडून बघावा असं तिला वाटले. ती डोळे उघडून बघणार इतक्यातच तिला गेमचे रूल्स आठवले आणि तिने तसेच डोळे बंद करून बाथरूमच्या बाहेर आली. त्या रात्री तिला सतत असे जाणवत होते की तिच्या अवतीभोवती कोणीतरी आहे. त्या रात्री लाराला झोपच येत नव्हती. कशी तरी 1-2 तास ती झोपली असावी. सकाळी उठल्यानंतर तिला थोडं ठीक वाटत होते आणि रात्रीची भीतीही तिच्या मनातून निघून गेली होती. सकाळचा नाश्ता झाल्यावरती लाराच्या आईने तिला मार्केटमध्ये जायचे आहे असे सांगून तिची तयारी करण्यास सांगितली. थोड्याच वेळाने लारा आणि तिची आई मार्केटला जाण्यासाठी निघाली. ते त्यांच्या कारमधून मार्केटला जात होते तेव्हा लाराला कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे असे जाणवत होते. परंतु लाराने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या आईशी गप्पा मारू लागली. गप्पा मारता मारता ते एका सुपर मार्केटमध्ये पोहोचले आणि त्यांनी खरेदी करण्यास सुरुवात केली. खरेदी करून झाल्यावर लाराची आई बिलिंग काउंटरवरती सामानाचे बिल करण्यासाठी गेली. लारा तिच्यासाठी काही मिळते का ते पाहत होती.
तिने तिच्यासाठी एक चिप्सचे पॅकेट घेतले आणि अचानक तिला असे जाणवले की तिच्या मागे कोणीतरी उभे आहे. म्हणून लाराने मागे वळून पाहिले तर तिला एक भयानक स्त्री दिसली. तिचा चेहरा आणि कपडे संपूर्ण रक्ताने भरले होते आणि तिचा एक डोळासुद्धा फुटलेला होता. तिचा तो फुटलेला डोळा बाहेर लटकत होता. हे सगळं पाहून लारा खूप घाबरून गेली आणि डोळे बंद केले. तिने पुन्हा डोळे उघडले तर तिच्यासमोर आता कोणीच नव्हते. तिने बिलिंग काउंटरवरती उभ्या असलेल्या तिच्या आईकडे पाहिले आणि ती तिच्याकडे जाणार इतक्याच तिने हातात पाहिले तर तिच्या हातात तिने घेतलेले चिप्सचे पॅकेट नसून दारुमाचे मुंडके होते आणि ते विचित्रपणे तिच्याकडे पाहून हसत होते. लारा आता खूप घाबरली गेली आणि तिने भीतीची एक मोठी आरोळी ठोकली. लाराने पळत जाऊन बिलिंग काउंटरवरती उभ्या असलेल्या तिच्या आईला मिठी मारली. त्यांनी घेतलेल्या सामानाचा बिल जमा केला आणि पुन्हा ते आपल्या घरी कारने जाऊ लागले. लाराला आता दारुमा सगळीकडे दिसत होती. लारा खूपच घाबरलेल्या अवस्थेत होती. तिची आई तिला वारंवार विचारत होती परंतु लारा भीतीमुळे काहीच बोलत नव्हती. लाराला आता गाडीच्या मागे दारुमा पळत येताना दिसत होते. लाराची आई जसजसा कारचा स्पीड वाढवत होती तसतशी दारुमा त्यांच्या मागे येत होती. घरी आल्यावर लाराने विचार केला आणि तिला आठवले की ह्या गेममधून जर बाहेर जायचे असेल तर तिला जेव्हा दारुमा दिसेल तेव्हा तिला त्या चायनीज शब्दाचा उच्चार करायचा आहे. लारा तिच्या रूममध्ये एकटीच भीतीने बसून होती. लारा दारुमाला पाहून खूपच घाबरली होती परंतु आता ह्या गेममधून बाहेर पडण्यासाठी ती आता दारुमाची वाट पाहत होती आणि थोड्याच वेळात तिला दारुमा दिसली. परंतु ह्या वेळेस लाराने हिम्मत करून तिच्याकडे पाहिले आणि दारुमा काढा त्या गेमचा हा शब्द उच्चारला परंतु त्याआधीच दारुमासी गायब झाली. लाराला वाटले गेमचा एम झाला असावा त्यामुळे दारुमा निघून गेली असावा. तिने एक सुटकेचा श्वास घेतला आणि ती पाणी प्यायला लागली. इतक्यात तिला दारुमा तिच्यासमोर पुन्हा दिसली. लारा पुन्हा भयभीत झाली आणि पुन्हा दारुमा काढा असे म्हणू लागली परंतु ती पुन्हा गायब झाली. आता लाराला कळाले होते की ह्या गेममधून बाहेर पडणे जितके सोपे वाटले होते तितके सोपे नाही. तिला आता हे कळून चुकले होते की ज्या वेळेस ती दारुमा काढा असे म्हणणार त्याआधीच दारुमा गायब होत होती. लाराला आता दारुमा सारखी दिसू लागली आणि ज्या वेळेस ती काढा हा शब्द उच्चारण्यास जाई त्याच्या आधीच दारुमा गायब होत होती. असे करता करता रात्र झाली. रात्रीच्या वेळेस सुद्धा लाराला दारुमा दिसत होती त्यामुळे लाराला झोपच येत नव्हती. लारा आता खूपच घाबरून गेली होती. डोक्यावरती चादर ठेवून ती अंथरुणात पडून होती परंतु थोड्याच वेळात दारुमा यायची आणि तिची चादर काढून तिच्यासमोर हातच बसायची आणि ती जसा काढा शब्द उच्चारणार इतक्यात ती गायब होऊन जायची. घड्याळामध्ये रात्रीचे 2 वाजले होते आणि 3 वाजण्यामध्ये 1 तास होता. याचाच अर्थ लाराकडे आता फक्त 1 तास होता. नाहीतर दारुमा आता तिला कायमस्वरूपी दिसत राहणार होती. लाराने आपला PC उघडला आणि त्या गेमबद्दल सर्च करू लागली. त्या गेम खेळणाऱ्याचे काय होते हे ती पाहत होती तर तिला असे बरेच किस्से समजले. जर कोणी 24 तासात दारुमासमोर आपला तो शब्द म्हणला नाही तर 24 तासानंतर त्याने दारुमाच्या समोर तो चायनीज शब्द म्हणला तरी दारुमा जात नसायची. त्याचा काहीच उपयोग होत नसायचा कारण की त्या गेममध्ये 24 तासांचाच अवधी दिलेला होता. 24 तासाच्या आतमध्ये तो शब्द उच्चारून दारुमाला जर परत पाठवले नाही तर दारुमा सदा त्यांना दिसत असायची. आणि थोड्याच दिवसानंतर बाथटबमध्ये रात्रीच्या वेळेस त्या खेळ खेळणाऱ्याचा मृतदेह आढळत होता. याचाच अर्थ दारुमा आपल्यासोबत त्या खेळ खेळणाऱ्याला घेऊन जात होती. लाराने खूप विचार केला परंतु तिला काय करावं हेच कळत नव्हते. रात्रीचे 2:30 वाजले होते आणि आदल्या रात्री लाराने हा खेळ 3 वाजता खेळला होता. म्हणजेच आता लाराकडे फक्त अर्ध्या तासाचाच कालावधी उरला होता. लाराने खूप विचार करून एक प्लॅन आखला. लाराने खुर्चीच्या साह्याने भिंतीवरचे घड्याळ काढले आणि त्या घड्याळाचे टायमिंग 5 मिनिटं पुढे केले. आता लारा दारुमाच्या येण्याची वाट पाहत होती
परंतु दारुमा काही येतच नव्हती. रात्रीचे 3:02 झाले आणि अचानकपणे दारुमा लाराच्या समोर येऊन उभी राहिली. इतक्यात लाराने एका क्षणाचाही विलंब न करता दारुमाकडा असे मोठ्याने म्हणाली. एवढे म्हणून ती शांत झाली. लाराच्या तोंडातून हा शब्द ऐकून दारुमा हसायला लागली आणि तिने भिंतीच्या घड्याळाकडे हात केला. ती दाखवत होती की 3:02 झाले आहेत, म्हणजेच ह्या खेळाचे 24 तास पूर्ण होऊन गेले आहेत असं तिला सांगायचं होतं. इतक्यात लाराने तिच्या हातातले घड्याळ तिच्याकडे दाखवले तर त्याच्यात 3 वाजण्यास अजूनही 3 मिनिटं बाकी होते. हे पाहून दारुमाचा हसणारा चेहरा अचानक शांत झाला आणि तो रागीट बनला. दारुमाने तिचे दोन्ही हात पुढे केले आणि लाराचा गळा दाबण्यासाठी ती लाराकडे जाऊ लागली. परंतु अचानक एकाएकी काय झाले काय माहिती, ती लाराच्या जवळ येऊन थांबली आणि अचानकपणे गायब झाली. कदाचित तिलासुद्धा या खेळाचे नियम पाळणे अनिवार्य होते. नमस्कार मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या भयकथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि तुमच्याकडेही जर अशा प्रकारच्या भयकथा असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आम्ही प्रयत्न करू की पुढील भयकथा ही तुमची असेल.